परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे उत्साहात हा समस्त भारतीयांनी साजरा करायचा दिवस आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता, जगण्याचा अधिकार, कर्तव्य आणि कर्म या सगळ्यांसहित असलेलं संविधान आणि आपल्या मूलभूत अधिकारांचं रक्षण ज्या संविधानाने केलं त्या संविधान निर्माते महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज पूर्ण देशात उत्साहात साजरी होते। महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर जसे सर्व सण, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं, त्याच पद्धतीने मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन होतं आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण मुंबईत 30 ठिकाणी भीम यात्रा आम्ही काढतो आहोत। नमा होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। त्या ठिकाणी वरळीला मोठा 200 बाय 100 फूट स्क्रीनवर लेझर शो, भव्य लेझर शो हा त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे। दिवसभराचा माझा दौरा आहे, त्यामध्ये विविध कार्यक्रमांना प्रत्येक वॉर्डात भेटी देण्याचा प्रयत्न आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा भारत जगामध्ये आज नंबर प्रगतीच्या पुढे चालला आहे याचा आनंदोत्सवही आमच्या मनामध्ये आहे। वरळीमध्ये लेझर शो करण्याबद्दल काय खास नियोजन आहेत का? याच्यापूर्वी पण तुम्ही कार्यक्रमांचे वरळीमध्ये खऱ्या अर्थाने याच्यामागे राजकीय कारण नाही आहे। जांभोरी मैदान आहे, समाजी एकत्र येण्याचं जागा आहे, एका अर्थाने सेंट्रल जागा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। संपूर्ण मुंबईतील कार्यक्रम आहे, तसा वरळीत हा भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे। संजय राऊत म्हणतात की राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 40 जागा आम्ही जिंकणार आहोत। महाविकास आघाडीची चांगली एकजूट आहे। माझ्या घराबाहेर ते आले तर त्यांना 40 लोकांचं सर्टिफिकेट पण मी देतो, कारण सर्टिफिकेट घेऊन खासदार बनणार असतील तर अशा स्वप्नात जगणाऱ्यांना जो जालीम उपाय द्यायचा आहे तो जालीम उपाय आमच्याकडे आहे। तर संजय राऊत साहेबांनी माझ्या घराबाहेर यावं, त्यांना स्वप्नात जगणाऱ्यांसाठीचा जालीम उपाय माझ्याकडे आहे तो त्यांना आम्ही देऊ। संजय राऊत असंही म्हणतायत की आज सामना पेपरमधनं त्यांनी सदर म्हटलेलं आहे की संविधान कुठेतरी धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे एकजूट होण्याची ही वेळ आली। लोकशाही धोक्यात आहे अशा स्वरूपाचा गैरप्रचार किमान संजय राऊतांनी करू नये। संविधानामुळे ते जामिनीवर आहेत, संविधानिक अधिकारामुळे ते जामिनीवर आहेत आणि या भारतामध्ये संविधान किती मजबूत आहे याचा पुरावाच त्यांचा जामिनी आहे। आणि आजकाल आम्ही पाहतोय, बरेच दिवस मी बोलणारच होतो, काही लोकांना अंतरिम सुरक्षा ही प्रत्येक तारखेला वाढवून मिळते आहे, ज्यामध्ये मुश्रीफ आहेत आणि अनिल परब विशेष आहेत। आम्ही कुठल्याही न्यायालयावर कधी टीका करणार नाही जे संजय राऊतांनी केलं, पण या अंतरिम सुरक्षांचं जे कवच दिवसेंदिवस वाढतं आहे याच्यावरही आमचं बारीक लक्ष आहे। भाजप 9:30च्या प्रेस कॉन्फरन्सला घाबरता अशा पद्धतीचं वक्तव्यही त्यांनी केलेलं आहे। रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतात। आणखी हे काँग्रेसचे नेते पुढच्या आठवड्यात येणार आहेत, मौन भेट घेणार आहेत। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गटांचं एक युती मजबूत होणार आहे, तसं त्यांना लखलाभ लागो। जेव्हा हिंदुत्ववादी उद्धवजी, आदित्यजी, संजय राऊत होते त्यावेळेला आई भवानीचं दार उघड बे दार उघड हे हिंदुत्वाचं गाणं ते गात होते। आज ज्यावेळेला हिंदुत्व सोडलं त्यावेळेला उद्धवजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतांच्या बेगणीसाठी दार खटखटाव बाय दार खटखटाव असं कधी केजरीवाल, कधी तेजस्वी यादव, कधी अन्य कोणी TRS, KCR या सगळ्या दरवाजावर जावं लागतं आहे, तसंच राहुल गांधींच्या दरवाजावर जावं लागतं आहे। आणि ही परिस्थिती हिंदुत्व सोडलं, भाजपला सोडलं तर दारोदारी फिरण्याची ही उद्धवजींच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांची झाली आहे। अमित शाह मुंबईमध्ये येत आहेत, एक दिवसापूर्वीच त्यांच्यावर टीका होत आहेत की मुंबई वेगळा करण्याचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी ते CM DCM आणि तूफान आने के पहले का ये डर है। अमित शाह यानी तूफान, और उस तूफान के सामने हम टिक नहीं पाएंगे और इसके लिए तूफान आने के पहले जो बिल या अलग अलग जगह छुपने वाले प्राणी रहते हैं
वो आवाज़ करते हैं, वो अभी छुपने वाले छोटे छोटे प्राणी आवाज़ कर रहे हैं, तूफान तो आएगा ही. महापालिकेच्या सुद्धा संदर्भामध्ये ते बैठक घेणार आहेत का, तशी ते पाहणी? जो कार्यक्रम घोषित आहे तो आपल्या सगळ्यांसमोर आहे. सर एक हिंदी में दोन आणखी महापालिकेचे एक प्रश्न होते. एक तर मुंबई महानगरपालिकेच्या उपाहारगृहातून चमचे वाट्या हे चोरीला गेला असल्याचं उघडकीस आलेलं आहे. किती दुर्दैवी वाटतं. म्हणूनच काही लोकांची कार्यालय जप्त झाली, म्हणूनच काही लोकांच्या कार्यालयाला टाळी लागली आणि म्हणूनच काही पक्षांच्या गटाच्यांना महापालिकेत येऊ नये हे महापालिकेच्या आयुक्तांना करावं लागलं असेल असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न की मुंबईमध्ये G20च्या निमित्तानं जे ठिकठिकाणी लाईट्स लावलेले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डाचं बिल वाढत आहे, हा नंबर एक मुद्दा. आणि नंबर 2 की त्या प्रकाशाचा लोकांना त्रास होतोय, वाहतुकीला अडचण होतीये. मला याच्यावर काही तथ्य असं वाटत नाही. एक हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से तब चुनकर आएंगे महाविकास आघाड़ी के संजय राउत का इस तरीके से दावा है और इसीलिए बीजेपी और शिवसेना घबराई हुई है. भाई सपने में जीने वालों के लिए तो 40 लोगों के जीते हुए का सर्टिफिकेट ही मेरे घर के सामने आकर लेके जाए. वो सुबह प्रेस कॉन्फ्रेंस के पहले संजय राउत मेरे घर के आके नीचे खड़े रहे, उनको सर्टिफिकेट बोगस देने का कार्यक्रम हम करेंगे. क्योंकि सपने में जीने वालों को तो इलाज देने वाला जो जालिम इलाज हमारे पास है वो मेरे पास आए, मैं उनको दे दूंगा. आप जालिम इलाज के जो है आने वाले हैं सोमवार को और उसके बाद वेणुगोपाल मुंबई आने वाले हैं कांग्रेस के. वो मुलाकात करेंगे उद्धव ठाकरे से. उसके बाद राहुल गांधी के साथ उद्धव ठाकरे की मीटिंग की पूरी रूपरेखा तैयार होगी. क्या कहेंगे? भाई वो उनका अंदरूनी मामला है, उनको लखलाभ हो. मैं इतना ही कह सकता हूँ, जब हिंदुत्व के साथ थे, जब हमारे साथ थे तो सर उठा के जी रहे थे. माँ भवानी का गाना दार उगड़ बे दार उगड़, ये गाना हिंदुत्व का लेकर वो चल रहे थे. जब हिंदुत्व छोड़ दिया, हमको छोड़ दिया, तो सर झुकाकर कभी अरविंद केजरीवाल के दरवाजे को खटखटाना पड़ रहा है, कभी केसीआर के दरवाजे को खटखटाना पड़ रहा है, कभी वेणुगोपाल के लिए खटखटाना पड़ रहा है. तो ये दर दर की ठोकरें खाने का काम अब उद्धव जी और उनके गट को आया है, क्योंकि इन्होंने हिंदुत्व छोड़ा है. एक सवाल, दिल्ली में जाकर मुलाकात कर रहे हैं, सारे विपक्ष को एकजुट करने की बात करें. एक तरफ नीतीश कुमार मुहिम छेड़े हुए हैं, दूसरी तरफ शरद पवार. 2024 उनका टारगेट है सत्ता परिवर्तन को लेकर. तो ऐसे तीसरी बार चौथी बार टारगेट है उनका. तारीख पे तारीख, टारगेट के तारीख पे तारीख, और एक तारीख बयां करे. 2024 में मोदी जी का विजय, भाजपा का विजय, ये बहुमत से ज्यादा होगा. आशीष जी, एक सवाल ये है, संजय राउत लगातार कह रहे हैं कि यूपी में जो इनकाउंटर हुए क्रिमिनल्स के खिलाफ, बीजेपी, संजय राउत कहते हैं बीजेपी की स्ट्रेटेजी है कि वो लोकतंत्र को नहीं मानते, संविधान को नहीं मानते, कोर्ट और अदालतों को नहीं मानते. भाई दाऊद के लोगों के साथ बैठने वाले अतीक अहमद के घर परिवार में किसी का इनकाउंटर हुआ तो तिलमिलाएंगे जरूर. संजय राउत तिलमिलाहट में है. नवाब मलिक के साथ बैठे, दाऊद की बहन के साथ रिश्ता जिन्होंने बनाया उससे साठगांठ बनाई है. तो किसी क्रिमिनल अतीक अहमद के परिवार की एनकाउंटर होती है तो तिलमिलाहट जरूर होगी, और ये तिलमिलाहट भारतवासियों को पसंद नहीं. वो कहते हैं सर मुंबई और महाराष्ट्र में बहुत सारे एनकाउंटर स्पेशलिस्ट बने, लेकिन उनके एनकाउंटर पे जब सवाल हुए, कोर्ट ने उनको सजा दी, तो अभी वो जेल में है. विपक्ष अगर उत्तर प्रदेश का इस पर सवाल उठाता है एनकाउंटर पे, तो जांच तो करनी चाहिए. उनके मन में ही ये भाव है. कोई क्रिमिनल अगर मारा जाता है तो हिंदुस्तानी का सर उठता है. किसी का एनकाउंटर होता है तो समाज को सुरक्षा की भावना होती है. समाज में वही नेताओं को असुरक्षितता होती है जो इन क्रिमिनल्स के सपोर्ट पर जीने की राह पर चलते हैं. संजय राउत जी, आप कहाँ खड़े हो, किसके साथ, ये बताओ. एक सवाल ये है कि आप लगातार कह रहे हैं कि संजय राउत को कम से कम संविधान पर बोलने का और लोकतंत्र खतरे में है ये बोलने का अधिकार नहीं है, क्योंकि वो खुद जामीन पर हैं, लेकिन फिर भी संजय राउत कह रहे हैं कि लोकतंत्र खतरे में. भाई उनको तो बोलने का अधिकार इसके लिए नहीं है क्योंकि वो बेल पर है. उसी संवैधानिक प्रक्रिया से उनको बेल मिला है, तो कम से कम वो तो ना बोले. हम तो कोई कोर्ट पर कभी टिप्पणी नहीं करते, लेकिन हमारी बारीक नज़र है. हम लगातार देख रहे हैं कुछ लोगों को इंटरिम प्रोटेक्शन दिन ब दिन बढ़ते जा रहा है. उनके ऊपर आरोप संगीन है. न्यायालय अपना काम करेगा, इस पर हमारा भरोसा है. और विशेष रूप से अनिल परब और मुशर्रफ, इनको इंटरिम पे इंटरिम जो मिल रहा है, क्या संजय राउत जी इसके ऊपर कोई कॉन्स्टिट्यूशनल बयान करेंगे? सर एक सवाल ये भी है कि मातोश्री की जो अहमियत बाला साहब ठाकरे के समय में रहा करती थी, अब उसकी अहमियत कहीं ना कहीं कम होती जा रही है. भाई बाला साहब का जब विचार उन्होंने छोड़ा, हिंदुत्व का विचार छोड़ा, तब से उनकी समाज में घर परिवार और मातोश्री की कीमत उन्होंने कम कर ली है.
और इसका पाप ही उद्धव जी ने और आदित्य जी ने किया है। जब हिंदुत्व के साथ थे, बाला साहब के विचार के साथ थे, सभी नेता उनके घर पर जाकर उनसे बात करते थे। अब इनको दर दर घूमना पड़ता है और इसके लिए बहुत सटीकता से कहा है कि कहीं किसी ने हर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते, और जिस दर पे सर न झुक जाए उसे दर नहीं कहते। तो ये हर दर पर झुकने वाला सर ये उनका है। सह्याद्रीची उंची म्हणजे